नमस्कार, तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल पॉईंट मराठी। आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे। राज्याच्या अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAने आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांविरोधात मोठी कारवाई केली असून तब्बल 10 संस्थानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या कारवाईमध्ये राज्यभरातील 434 परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली असून तब्बल 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईमागे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशाने उल्लेख करण्यात आला आहे। नेमकी ही कारवाई का करण्यात आली, कोणत्या कंपन्यांवर कारवाई झाली आणि तपासणीमध्ये कोणत्या गंभीर त्रुटी आढळल्या जाणून घेऊया। राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या कामकाजावर अन्न व औषध प्रशासनाने मोठा हातोडा चालवला आहे। औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच त्या अंतर्गत असलेल्या शेड्यूल T मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच GMP नियमाचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे। इतर अनेक महत्त्वाच्या बाबींची पाहणी करण्यात आली आहे। या तपासणीमध्ये नियमाचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादन संस्थांच्या परवाने FDA कडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे। त्याचबरोबर नियमांचे पालन न करणाऱ्या आणखी 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून संबंधित संस्थांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे। म्हणजेच केवळ 10 कंपन्यांवरच कारवाई थांबलेली नसून तब्बल 135 संस्थांवरही पुढील कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे। FDAच्या अधिकाऱ्याने केलेल्या तपासणीमध्ये काही ठिकाणी अत्यंत गंभीर त्रुटी समोर आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे। काही संस्थांमध्ये मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसतानाही औषध उत्पादन सुरू असल्याचे आढळले आहे।